च्या आईला ह्यो काय विषय. तर नमस्कार, मी सूरज आणि तुम्ही पाहताय सूर्या मराठी ब्लॉग्स. काल आम्ही सगळी मित्रमंडळी गेलतो केळवली आणि ठोसेघरचा धबधबा बघायला. तेवढ्या ऊर्जा, अपेक्षा आणि एनर्जीत गेलतो, तेवढ्याच वेगाने पावसाने जिरवली. परत मग सातारामध्ये गेल्यावर घातला पॉन्चो. तर एवढंच नाही तर अजून पुढे गेल्यावर आम्हाला अडवलं पोलिसांनी. माझ्याकडे लायसन होतं त्यामुळे वाचलो तेवढं. तर तिथून अजून थोडं पुढे गेलो तर माझ्या डोळ्यावर आला पॉन्चो. कुठं काय दिसताना तर आत घाण आपटला असतो. लगातार संकटांना सामोरं जाऊन माझी पार नोट फाटली. नोटसाठी नव्हतं, केळवली मधला निसर्ग सौंदर्य बघताच माझी फाटलेली नोटीची चिंता गेली. बऱ्याच महिन्यांनी कंपनी, मॅनेजर, स्टाफ यांच्यापासून लांब आल्यावर खरंच बरं वाटत होतं. आणि मनातून एकच आवाज आला, मजा आया. फेविकॉल, फेविकेक जसं चिकटून राहतं तसा एक जडू माझ्या पायाला चिकटून राहिला. किती काय झालं तरी निघत नव्हता. इथलं निसर्ग सौंदर्य, पाण्याचा खळखळाट आणि धबधबा पाण्याची लागलेली ओढ शब्दात व्यक्त होतच नव्हती. आणि धबधबा पाहिल्यावर एकच आवाज आला, बाहुबली नंतर सगळ्यात खतरनाक हाच धबधबा, असा विचार करत होतो. नंतर पुढे येणारा धबधबा माहितच नव्हता. फिरायला तर आलो पण सुट्टीचा अर्ज बॅगेतच राहिला. नंतर आम्ही एक खेकड्याला अडवलं जो बिना हेल्मेट प्रवास करत. परत एकदा माझ्या तोंडातून तोच आवाज आला, वाहणार पाणी, खालून येणार धुकं आणि आजूबाजूची हिरवळ तुम्हाला तिथं गेल्याशिवाय समजणारच नाही. मी म्हणलं झालं, पण रोहण्यानं आणलं ठोसेघरच्या दुसऱ्या धबधब्याला. मला तर डायरेक्ट ते वाटला की धिवरा वॉटरफॉलच आहे. धिवरा म्हणजे 5-5:30 झालेले, पावसाचा जोर आणि पाणी बी वाढलेलं. म्हणलं इथनं निघावं. तर आता तुम्ही बी थांबू नका, वेळ आहे तर पाऊस आहे तर मित्रांबरोबर फिरायला जावा. आणि मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका राव. आईला हे जवळच्या तर परत घुसला.